नमस्कार, मी अपर्णा अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण घरच्या घरी गुलकंद बनवतो तर तो मुरण्यासाठी कमीत कमी 3 आठवडे तरी लागतात, तरच गुलकंद खाण्यासाठी तयार होतो। या अगोदर आपण गुलकंद बनवण्याची जी पद्धत बघितली त्यामध्ये 20 ते 25 दिवस तरी गुलकंद मुरून तयार व्हायला लागतो। पण आज आपण हाच गुलकंद अगदी 5 ते 6 दिवसातच कसा तयार करायचा ते बघू। तर अगदी कमी वेळात चविष्ट असा गुलकंद तयार होतो। तसेच या गुलकंदाचा कलर तर खूपच सुरेख येतो। आजची आपली कमी वेळात तयार होणारी गुलकंद ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि हे बघा किती छान आपला गुलकंद तयार झालाय। रंग तर सुरेख आला आहेच, पण चवीला सुद्धा खूपच छान झालाय आणि सुगंध तर खूपच भारी येतोय। चला तर हा गुलकंद कसा करायचा ते बघू। तर इथे आपण अर्धा किलो गावठी म्हणजे गावरान गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात। तर ह्या आपण साफ करून घेतल्या, त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतल्यात। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ धुवून त्यातील संपूर्ण पाणी हे काढून घेतलंय आणि नंतर सुती कापडावरती त्या फॅनच्या हवेवरती सुकत घातल्यात। तर फॅनच्या हवेवरती तास दीड तास आपण ह्या छान सुकवून घ्यायच्या, जेणेकरून पाकळ्यांमधील जे थोडंफार जरी पाणी राहिलं असेल तर ते व्यवस्थित सुकून जाईल। छान आपण सुती कापडावर पसरून त्यातील पाणी सुकवून घेतलंय। अशा पद्धतीने आपण गुलाबाच्या पाकळ्या साफ करून घेतल्यात आणि इथे आपल्या अर्धा किलो गुलाबाच्या पाकळ्या आहेत। तर त्यासाठी अर्धा किलो म्हणजे समप्रमाणात साखर घेतले। जेवढ्या पाकळ्या असतील तर तेवढीच साखर वापरायची, म्हणजे गुलकंद खूप छान होतो। तर अर्धा किलो पाकळ्यांसाठी अर्धा किलो साखर घेतले। आता ही साखर यामध्ये टाकून घेऊ। जर का गुलकंद बनवण्यासाठी मध वापरायची असेल तर यामधील 1 वाटी साखर कमी करून त्याऐवजी तेवढीच वाटी भरून नॅचरल मध वापरायची। साखर आपण टाकून घेतले। आता हे यामध्ये छान मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने बनवलेला गुलकंद खूप लवकर तयार होतो आणि खूपच भारी लागतो। तसेच फ्लेवर चेंज करायचं असेल तर चमचाभर वेलची पूड टाकू शकतो, पण आपण इथे कोणताही फ्लेवर न बनवता जो नॅचरल गुलाबाचा फ्लेवर आहे तोच बनवून घेणार आहोत। तसेच अगदी 2 वस्तू वापरून हा चविष्ट असा गुणकारी गुलकंद बनवून घेणार आहोत। आता आपण सर्व साखर यामध्ये टाकून घेऊ आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ। तसेच आपण अगोदरच्या रेसिपीमध्ये गुलकंदाच्या आरोग्यासाठी फायदे देखील बघितलेत। गुलकंद हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण घेतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या टोप भरून होत्या आणि त्या एक प्रकारे साखरेमध्ये क्रश करून घेतल्यात। तर त्याची क्वांटिटी किती झाली, तर आज आपण एकूण 1 किलोचा गुलकंद तयार करतोय। तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता आपण एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून घेऊ। तर बरणी स्वच्छ धुवून पुसून घेतले। बरणी ही ओलसर अजिबात नसावी, तर एकदम सुकी असावी। आता यामध्ये सर्व मिश्रण भरून घेऊ। आणि इथे आपण सर्व मिश्रण हे बरणीत भरून घेतलंय आणि झाकण बंद करून 3 ते 4 दिवस ही बरणी उन्हात ठेवायची। तर आता आपण ही बरणी उन्हात ठेवू आणि आज दुसरा दिवस आहे। हे बघा गुलकंद बऱ्यापैकी खाली बसलाय। मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं। तर असा व्यवस्थित मिक्स करायचा, वर खाली करायचा, नंतर व्यवस्थित दाबून पुन्हा झाकण लावून घेऊ आणि उन्हात ठेवून देऊ। आणि इथे आपण ही बरणी 3 दिवस उन्हात ठेवलेली आणि त्यानंतर 2 दिवसांनी आपण बघू शकता किती छान अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेला गुलकंद किती छान तयार झालाय। तर एकदम कमी वेळात झटपट तयार होणारा गुलकंद तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशा पद्धतीने गुलकंद नक्की तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि दिवसातून एकदा 1 चमचा खाल्ला तर उष्णता म्हणजेच शरीराचा दाह कमी होण्यास मदत होते। तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।